नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शेपू पालकची भाजी बनवून दाखवणार आहे। आता काही जागेवर कोणी नुसतं शेपूच करतो कोरडा, कोणी पालकच करतो। आमच्याकडे आता दोघी मिक्स भाजी करता, गोटून भाजी म्हणतात तिला। मी ते बनवून दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण सुरुवात करू। पालक आणि शेपू आपण बारीक कापून घेतलेला आहे। आता धुवून घेऊ आपण आणि आपण शिजायला टाकू। आता मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इकडे कढई चालू करून घेऊ आपण, गॅस चालू करून घेऊ। चुकी होते थोडंफार, समजून घ्या। तर आपण कढईमध्ये पाणी टाकून घेऊ। आपण ही आता भाजी धुतलेली आहे स्वच्छ, ती टाकून घेऊ आपण। करून बघा, या पद्धतीने खूप छान लागते भाजी ही। आता आपण गावाकडे जुन्या पद्धतीची ही घोटून भाजी असते, त्याला म्हणतो आपण। कोणी कोरडी करतो, मी पातळ करणार आहे। बुडत नाही, भाजी बुडते तोपर्यंत पाणी टाकायचं, एवढं पाणी टाकायचं। थोडीशी आपण हरभरा डाळ टाकू, छान लागते त्याच्यात। अजून पाणी टाकते थोडंसं। आता एवढं भरपूर होऊन जाईल, कारण भाजीचं पण पाणी होतं ना। आपण आता ही भाजी चांगली छानपैकी 10-15 मिनिटं शिजवून घेऊ। थोडासा टमाटा टाकते, कोणी बोरं पण टाकतं, आपलं सुकवलेले बोरं राहतात ना कोरडे, ते पण टाकतं, छान लागतं आंबटपणा येण्यासाठी। बघ, काही ना आता आवडतं थोडंसं, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकायचं। हे बघा, आपलं पाणी कमी झालेलं आहे। अजून थोडं आपण पूर्ण शिजेपर्यंत ते पूर्ण पाणी कमी होऊ द्यायचं, मग गॅस बंद करायचा। कारण आपल्याला घोटून बनवायची आहे ना, म्हणजे एवढं पाणीमध्ये आपल्याला घोटताना येणार भाजी। पूर्ण पाणी आपण कमी होऊ द्यायचं। छानपैकी शिजली का लवकर घोटली जाते भाजी पण छान। मध्ये मध्ये असं चाळत राहा, नाही तर वरची शिजत नाही भाजी। आता आपण भाजीसाठी इकडे शेंगदाणे भाजून घेऊ, कारण तवा आपण आता भाकरी झाल्या ना, मग तवा गरम होता ना, म्हणून तो थोडा खराब दिसतं तसं तुम्हाला। शेंगदाणे भाजून तर भाजी शिजलेली। आता गॅस बंद करून देते मी। थोडीशी आपण गार होऊ देऊ, मग घोटू भाजी, कारण गरम गरम जर घोटायला गेलं सगळ्या गुठुळ्या होता। मग गार झाले की मग आपण पीठ टाकून घोटू। आता आपण ही भाजी घोटून घेऊ, असं घोटून म्हणजे मॅश करून घेऊ आपण। आमच्याकडे म्हणतात असं भाजीला घोटून भाजी म्हणतात, घोटी भाजी। पूर्ण मॅश करू आपण बारीक होईपर्यंत, म्हणून छानपैकी एकदम खूप छान शिजवायची छान। छान शिजली का तेव्हाच ती बारीक होते। पाणी जर राहिलं तिच्यात तर मग असं घोटता नाही येत ना ती भाजी, म्हणून पाणी पूर्ण हे होऊ द्यावं लागतं, नाही तर मग काढून घ्यायचं थोडंसं। वाटलं तर जास्त भाजी शिजली बा, ते पाणी काढून घ्यायचं। आता काय टाकते मी, हे बघा बाजरीचं पीठ टाकते, कारण छान अशी घोटली जावा ती भाजी, म्हणून बाजरीचं पीठ टाकलेलं आहे। थोडंसं टाकावं लागतं।
पातेल्यात छान घोटता येते. कढईतच शिजवलेली मग त्याच्यातच घोटून घेते. थोडं बेसन पीठ टाकते, जास्त नाही टाकत जायचं पिठं, तर हे घोटण्यासाठीच, नाही तर जास्त पिठाची होऊन जाईल ती भाजी. आपल्याला शेंगदाणे टाकायचे तिला भाजीला, छान घोटली जावं म्हणून. हे बघा किती बारीक झाली. अजून थोडीशी बारीक करते मी. हातानेच असं मॅश करायची, मिक्सरमध्ये नाही करायची, कारण असं केल्याने छान चव लागते भाजीला. म्हणून जास्त भाजी मी ओतून घेते इकडे. आता मी इकडे पाणी गरम केलेले आहे. ही कढई आपण असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ. त्या भाजीमध्ये इथंच टाकून घेऊ आपण. तर मी एवढ्या मिरच्या घेतल्या, टाकून घेते. मी शेंगदाणे भाजून हे पण मिक्सरमध्ये टाकून घेते भाजलेले, आणि पाणी टाकून आपण दळून घेऊ. हे बघा शेंगदाणे आणि मिरची बारीक आपण पाणी टाकून दळून घेतलेले आहे. इकडे आता मी गॅस चालू करून घेते. आता मी कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते. त्यात मी आता लसूण टाकून घेते, जिरे पण टाकून घेते. तर तुम्हाला कापून मिरची टाकायची असेल तर याच्यात टाकू शकता. मी याच्यात तळून घेतलेली आहे शेंगदाण्यांमध्ये. आता हा मसाला पण आपण परतून घेऊ. थोडं मिरची असते ना, कच्चापणा निघून जाईल. मिरची आपण दळलेली राहते ना, कापून पण टाकू शकतो बरं का आपण हिरवी मिरची. मसाला परतला गेला. आता आपण ही भाजी टाकून घेऊ. ही घोटून भाजी घेतलेली. किती छान दिसते पहा. आता मी मीठ टाकून घेते. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट असं वरून पण टाकता येतं, नसेल ते बारीक करून पाणी टाकून दळायला नसेल आवडत तसं, तर असं आपण उकळमध्ये पण शेंगदाण्याचं कूट टाकू शकतो. उकळल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. अजून छानपैकी उकळून घेऊ आपण भाजी. बघू शकता हे बघा छान उकळून गेली आपली भाजी. आता गॅस बंद करून देऊ. हे बघा झाली आपली शेपू पालकची घोटून भाजी. या भाजीलाच घोटी भाजी म्हणतात, असं घोटून भाजी. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. या पद्धतीने तुम्ही शेपू पालकची घोटून भाजी बनवून बघा. खूप छान लागते. भाकरसोबत तर खूपच छान लागते, कांदा काकडी मुळ्याबरोबर. या गावरानी पद्धतीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर चव सफर लाईफला चॅनलला तुम्ही भेट द्या. पूर्ण माझ्या गावाकडच्या रेसिपीज राहतात.